आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सध्या कुणाल कामरावरून जोरदार घमासान सुरू आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। एकनाथ शिंदेविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचं व्यंगात्मक गाणं, शिवसैनिकांकडून कामराच्या खारमधील शोच्या सेटची तोडफोड, तर आमदार मुरजी पटेल यांच्याकडून अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कामराविरोधात तक्रार दाखल। द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये स्टँड अप कॉमेडीचे शो बंद, कामराच्या प्रकरणानंतर स्टँड अप कॉमेडी शो बंद करण्याचा निर्णय। जनतेनं कोण गद्दार हे दाखवून दिलं, नेत्यांचा अपमान सहन करणार नाही, कायदेशीर कारवाई करणार, कुणाल कामरानं माफी मागावी, संविधानासोबतचा फोटो टाकून स्वतःचं कृत्य झाकण्याचा प्रयत्न करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। राहुल गांधी का संविधान जो न राहुल गांधी ने पढ़ा है न कामरा ने पढ़ा है, ऐसे संविधान का फोटो निकालकर आपकी गलती को आप लेजिटिमेट नहीं कर सकते। मी कुणाल कामराच्या पाठीशी, कामरानं योग्य केलं, सत्य मांडलं, ठाकरेंची प्रतिक्रिया। तर नागपूरच्या दंगलीची सुपारी कुणी दिली होती म्हणत ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार। या सुपाऱ्या कोण कोणाला देतं? मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती? औरंगजेबाचा थडगव करण्याची सुपारी कोणी दिली होती? तर या नुसत्या सुपाऱ्या करू नका, राज्याची वाट लागत चाललेली आहे। कॉमेडियन कुणाल कामराचे सर्व सीडीआर तपासले जाणार, कॉल रेकॉर्डिंगसह बँक खात्याची देखील चौकशी होणार, कामराच्या मागे बोलवता धनी कोण हे शोधणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य। तर फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली संविधानात्मक पदावरील व्यक्तीचा तुम्ही अपमान करू शकत नाही, योगेश कदम यांचं वक्तव्य। नक्की बोलवता धनी कोण आहे? या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता या व्यक्तीचे सीडीआर तपासले जातील। कुणाल कामरानं कुणाचं नाव घेतलं नाही, शिंदे गद्दार हे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सिद्ध केलं, तोडफोड आंदोलन म्हणजे पूर्वनियोजित गुंडगिरी, आदित्य ठाकरेंची टीका। कुणाची माफी मागावी? गद्दार आणि चोर हे एकनाथ शिंदेच आहेत असं मुख्यमंत्री पण मानतात का? कारण त्यांनी तर नाव घेतलं नाही। काल पहिला जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तो मला माहित नव्हतं कोणाबद्दल बोलत होते। कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर राहुल कनाल यांची पोलिसात तक्रार, कुणाल कामरा, राहुल गांधी, आदित्य ठाकरेंसह संजय राऊतांचं नाव, तर आता फक्त ट्रेलर पिक्चर अजून बाकी आहे, राहुल कनाल यांचा इशारा। कुणाल कामरा नहीं, कुणाल कामरा के जितने सेट है, जो लोगों ने काम करवाया है या जो लोग इसके पीछे है, वो पुलिस, मुंबई पुलिस सक्षम है। हमारा मुंबई पुलिस में पूरा विश्वास है, मुंबई पुलिस जरूर ये काम देखेगी। महाराष्ट्राचा बीड झालाय, राज्यामध्ये गुंडाराज सुरू, कुणाल कामराला जीवे मारण्याची धमकी येते, त्यांच्यावर कारवाई करा, संजय राऊतांची मागणी। महाराष्ट्र हे गुंडाराज आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा चंग काही लोकांनी बांधलेला आहे। एक बीड नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे। कुणाल कामराच्या सेटची तोडफोड प्रकरणातील सर्वांना जामीन मंजूर, 15,000च्या जातमुचलक्यावर जामीन, खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद।